हॅलो एव्हरीवन, मी मोना धकातेमेकर आणि आज मला 2 असाइनमेंट होते. सगळ्यात आधी तर एंगेजमेंट ब्राईड होती राज रॉयल पॅलेसला. तर तिथे मी आली, एंगेजमेंट ब्राईडचा मेकअप स्टार्ट केला. तिला एकदम सटल आय मेकअप पाहिजे होता आणि बेस थोडा वॉटरप्रूफ पाहिजे होता. तिला स्वेटिंग येते त्यामुळे. त्यानंतर तिचा बहिणीचा मेकअप केला, मम्मीचासुद्धा मेकअप केला आणि त्यानंतर आम्ही काही फोटोशूट्स घेतले. तिची हेअरस्टाईल वगैरे झाली. हेअरस्टाईल खूप सुंदर झाली. फर्स्ट लुक तिचा रेड साडीवरचा होता, त्यावरती खूप सुंदर दिसत होती आणि तिला डार्क लिपस्टिक पाहिजे होती. ती मी डार्क लिपस्टिक दिलेली आहे. तर तुम्ही तिचा फायनल लुक बघू शकता. तिला खूप सुंदर असा लुक मी क्रिएट केलेला होता आणि हेअरस्टाईल ओपन केलेली होती. तर हे एंगेजमेंटसाठी खूप सुंदर दिसते असा लुक. तर तुम्ही पण आपल्या एंगेजमेंटला असा लुक अप्लाय करू शकता, तुम्हाला जर असं करायचं असेल ओपन हेअरस्टाईल वगैरे. त्यानंतर तिचा वहिनीचा पण तुम्ही फायनल लुक बघू शकता आणि बन घातलेला होता तिला. तर ही तिचा फायनल लुक आहे. त्यानंतर मला नेक्स्ट लोकेशनला जायचं होतं. तिथे मला रिसेप्शन ब्राईड होती. तर रिसेप्शन ब्राईडचा गाऊनवर लुक करायचा होता, त्यावर आम्ही मेकअप स्टार्ट केलेला आहे. तिला पण खूप जास्त स्वेटिंग येत होती. गरमीच एवढी आहे की स्वेटिंग तर येणारच आहे. तर त्या अकॉर्डिंग मी वॉटरप्रूफ मेकअप केलेला आहे. मग त्यानंतर थोडी न्यूडमध्ये लिपस्टिक लावली आणि वन साईड हेअर स्टाईल केली आम्ही फ्रंटमध्ये, कारण की तिचा फोरहेड खूप जास्त मोठा होता. वन साईड हेअरस्टाईल केला आणि फोरहेड थोडा कवर होतो आणि गोल गोल फेस असल्यामुळे ते थोडं फेसला इन्हान्स करतो. त्यामुळे मी वन साईड हेअरस्टाईल करणं ठरवलं. तर तुम्ही तिचा पण फायनल लुक बघू शकता. दोन्ही लुक तुम्हाला कसे वाटले कमेंटला नक्की सांगा.